द क्रिएटिव स्कूल फॉर क्वालिटी एंड इनोवेटिव एजुकेशन। करें एक बेहतर कल की शुरुआत आज से। सुक्षेत्र निरगुड़ी हिरेमठ की 10वीं जात्रा महोत्सव बसों कल्याण में होने जा रही है। नमस्कार, मैं वर्षा रानी, आप देख रहे हैं बीके न्यूज। बीके न्यूज में आपका स्वागत है। कल्याण तालुका के निरगुड़ी ग्राम में मौजूद श्री गादे लक्ष्मी देवी देवस्थान और श्री भाग्यवंती माता देवस्थान हिरेमठ की 10वीं जात्रा महोत्सव जनवरी 29, 30 और 31 को होने जा रही है, जिसको लेकर प्रेस मीट की गई। ये जात्रा महोत्सव निरगुड़ी हिरेमठ पीठाध्यक्ष भाग्यवंती माता के नेतृत्व में होने जा रही है। इसको लेकर हिरेमठ देवस्थान कमेटी द्वारा प्रेस मीट कर जानकारी दी। ये यात्रा जनवरी के आखिरी 3 दिनों तक लगातार चलेगी, जिसमें इष्टलिंग पूजा, पालकी, धर्म सभा और भागवंती माता तुलाभार कार्यक्रम किया जाएगा। इस यात्रा महोत्सव में बीदर डिस्ट्रिक्ट के कई मठाधीश, पॉलिटिकल लीडर्स और भक्त जन मौजूद रहेंगे। इस तरह से प्रेस मीट कर निरगुड़ी हिरेमठ पीठाध्यक्षी माता भागवंती देवस्थान कमेटी प्रेसिडेंट संतोष बिरादार द्वारा बताया गया। इस मौके पर रमाकांत पाटिल, शरण बसप्पा खानापुरे मौजूद रहे। पूज्य आदरणीय भाग्यवंती माता के परम सानिध्य में ये जो यात्रा महोत्सव होने जा रहा है, के गिरी सिल्क एंड साड़ी, हेवन गोल्डन सुपर मार्ट 50% ऑफ यात्रा महोत्सव होने जा रहा है। इस यात्रा महोत्सव के लिए अलग अलग मठों से अलग अलग साधु संत यहाँ पे पधार रहे हैं। साक्षात स्वर्ग यहाँ पे इस धरती पे पधारने वाला है। उनके चरण कमलों से ये जो धरती है पतित पावन होने वाली है। तो मैं आपसे ये अनुरोध करता हूँ कि दिनांक 29 से लेके 31 तक जो यात्रा महोत्सव होने वाला है, यहाँ पे आके सभी भक्तजन माता जी का आशीर्वाद ले ले तथा महाप्रसाद को ग्रहण करें। ये भाग्यवंती देवी माता की मठ की तरफ से आपको सभी को विनंती है। भाग्यवंती ताई ನೆನೆಸುತ್ತಾ ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಬಸವಕಲ್ಯಾಣ ತಾಲೂಕಿನ ಶ್ರೀ ನಿರಗುಡಿ ಗ್ರಾಮದ ಶ್ರೀ ಭಾಗ್ಯವಂತಿ ದೇವಿಯನ್ನು ನಮಿಸುತ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನಂದ್ರೆ 29/1/2025 ದಿನ ಗದ್ದಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿಯ ಪಾಲಕಿ ನಡೆಯುತ್ತದೆ। ಮಧ್ಯಾಹ್ನ 1 ಗಂಟೆಗೆ ಮೆರವಣಿಗೆ ಇರುತ್ತೆ। ಈ ಮೆರವಣಿಗೆ ಆದ ಸಾಯಂಕಾಲ ಸಂಗೀತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರುತ್ತೆ। 30ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಭಾಗ್ಯವಂತಿ ತಾಯಿಯ ಅಭಿಷೇಕ ಇರುತ್ತೆ। ಆಮೇಲೆ 8 ಗಂಟೆಯಿಂದ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮೆರವಣಿಗೆ ಇರುತ್ತೆ। ಆಮೇಲೆ 1 ಗಂಟೆಗೆ ಧರ್ಮಸಭೆ ಇರುತ್ತೆ। ಧರ್ಮಸಭೆಗೆ ನಮ್ಮ ಹರಗುರ ಮೂರ್ತಿ ಚರಮೂರ್ತಿಗಳಾದಂಥ ಗುರುಗಳು ನಮ್ಮ ಅಭಿನವ ಘನಲಿಂಗ ಶಿವಾಚಾರ್ಯರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಿಂದ ಹಿರನಾಗಾಂವದ ಜಯ ಶಾಂತಲಿಂಗ ಶಿವಾಚಾರ್ಯರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಕಲ್ಲೂರಿನ ಮೃತ್ಯುಂಜಯ ಶ್ರೀಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಕೇಳಿಯ ಶಿವಲಿಂಗೇಶ್ವರ ಮಠದ ಸ್ವಾಮಿಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಶೇಡಮದ ಸಿದ್ಧಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ನಾರಾಯಣಪುರದ ಮಾತಾಶ್ರೀ ಅವರು ಕೂಡ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಲಲಿತಾಬಾಯಿ ಅವರು। ಇದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಬೀದರ್ನ ಸಂಸದರಾದಂತಹ ಶ್ರೀ ಸಾಗರ್ ಈಶ್ವರ ಖಂಡ್ರವರು ಕೂಡ ಆಗಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಹುಮ್ನಾಬಾದಿನ ತಾಲೂಕಿನ ಶಾಸಕರಾದಂತಹ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾದಂತಹ ಶ್ರೀ ಸಿದ್ದು ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಕೂಡ ಆಗಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಬಸವಕಲ್ಯಾಣ ತಾಲೂಕಿನ ಶಾಸಕರಾದಂತಹ ಶರಣು ಸಲಗರ್ ಕೂಡ ಆಗಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿಗಳಾದಂತಹ ರಾಜಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ಕೂಡ ಅವರು ಆಗಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು, ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ತಾಲೂಕಿನ ಭಕ್ತರು ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಜಾತ್ರೆಗೆ ಆಗಮಿಸಬೇಕಾಗಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯಿಂದ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। हमारे शादी के 7 साल हो गया, बहुत जगह दिखाया। इधर से कल्याण में भी, दूसरे कंपनी में भी दिखाया और भालकी में भी कितने 2 साल दिखाया। बड़े बड़े हॉस्पिटल में 2 साल दिखाया, फिर भी सक्सेस नहीं हो गया। इधर जीवन ज्योति हमारा वरवटी प्रियंका मैडम के पास आ गया, हम इधर हमको सक्सेस हो गया। हम मैडम को और पूरे स्टाफ को धन्यवाद देते हैं।